महेशजी माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून स्वागत. खरं तर या मॅचला बराचसा उशीर होतो आहे भार्गव, त्या कारणानं आपण विनंती करूया सांगली टीमला आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे, कारण आपले सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले टीमना तुरमाळे संघाची ऋषी आणि ऋषी चोरगे आणि त्याच्यासोबत फलंदाज ऋषी घरत आणि नितेश गायकर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी. चांगला खेळ त्यांना करावा लागेल. मगाची मॅच आपण बघितली नारपोली विरुद्ध आई 11 कोण या दोन संघादरम्यान. खरं तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती नारपोली टीमच्या, आणि त्या कारणानं कमी धावसंख्येपर्यंत रोखलं तो सामना जिंकला टीम नारपोलीनं. आता ही मॅच पहिल्या राऊंडची शेवटची मॅच मयूर आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये दोन्ही संघ तुल्यबल आहेत. खरं तर बराचसा उशीर झाला टीम सांगडे संघाला मैदानावरती पोहोचण्यासाठी, परंतु अगदी वेळेमध्ये या ठिकाणी तुरमाळे संघ दाखल झाला. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया. चला पंचांना विनंती आपण लगेच मॅच चालू करायची. चला सांगडे संघाचा कोण एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर आपण आशिष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कर. पहिलं षटक टाकण्यासाठी ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आशिष म्हात्रे म्हटलं तर फार चांगला खेळाडू, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघितले कित्येकदा. यावेळेला ते गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष म्हात्रे यांच्या खरं तर हातामध्ये चेंडू सोपवला जातो. एक बराचसा लांबूरचा रनअप त्यांचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋषी घरत आणि या स्ट्रायकरला नितेश गायकर आपल्याला पाहायला मिळतो. हा पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. हा चेंडू फार चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बघा, इथे बॉल अडवला गेला आणि त्यानंतर धाव मिळणार नाही आहे चेंडूवरती. पहिला निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती टाकला जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी होते समाप्त. पहिला डॉट बॉल मैदानावरती टाकला गेला. खरं तर आजच्या दिवसामध्ये थोडेसे लो स्कोरिंग सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात मयूर, कारण काही दिवसामध्ये पहिलेच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये चांगल्या धावा या मैदानावरती होत होत्या, परंतु आज लो स्कोरिंग सामने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज सय्यार, हा पुढचा चेंडू, चांगला फटका, चांगला फटका. खरं तर चेंडूला सजवून पाठवलं जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या खुली होतीये. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 6. पहिला चेंडू खरं तर निर्धाव खेळपट्टीवरती पडला आणि त्यानंतर या चेंडूवरती आक्रमण चढवलं फलंदाज नितेश गायकर आणि त्याच्या बॅटमधून या चेंडूवरती येतोय षटकार. नितेश गायकर आणि ऋषी घरत आपण मैदानावरती पाहतोय. नॉन स्ट्राईकला वेगवान गोलंदाजीसाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातो, परंतु बॅटिंग सुद्धा फार चांगली त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा मैदानावरती. तो फलंदाज नॉन स्ट्रायकरवरती उभा आहे. मेन पंच विशाल पाटील सर आहेत आणि त्यांच्या उजव्या इष्टीकडून गोलंदाज आशिष म्हात्रे मैदानावरती चेंडूची फेकी करतोय. गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. चांगली धावसंख्या धावफलकावरती आणावी लागेल. हा चेंडू, चांगला फटका, हवाई सफर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर लेग मध्ये येतोय, डीप मध्ये षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. तुरमाळ्याचे आमचे युवा नेते अभिषेक पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर तुरमाळ्याचे महेश गायकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती या. चिंचवणचे आमचे राहुल घरत मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर
त्यानंतर मंगेश पाटील यांचं सुद्धा या आगमन उपसरपंच सांगडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या सर्व गोडगुडवी मान्यवरांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. या चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पहिला डॉट बॉल, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. धावफलक जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. तुरमाळे संघ म्हटलं तर बरेचसे चांगले खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विरुद्ध सांगडे संघ गेले 3-4 वर्षापासून भन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये गोलंदाज आशिष मात्रे मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं आहे. चेंडूवरती शेवटचे 2 बॉल मैदानावरती शिल्लक आहे. चांगली चेंडू तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा रडारमध्ये आला होता. आक्रमक पवित्रा धारण केला आहे. खरं तर बॅटिंग करत असताना फलंदाज नितेश गायकर या खेळाडूनं ज्यांना आत्तापर्यंत चेंडू खेळलेत टोटल 5 चेंडू खेळलेत वैयक्तिक आणि 3 षटकार आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण बघितले. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. मयूर पाटील आमचे स्कोरच्या भूमिकेमध्ये खरं तर या मॅचमध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत आणि बघा लगेच त्यांच्या माध्यमातून अपडेट सुरुवात झाली. 20वा षटकार आजच्या दिवसातील त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आमचे भार्गव ठोंबरे हे सुद्धा आमच्या समवेत गेले 3-4 दिवसापासून स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. फार चांगली स्कोरिंग त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्या सर्वांचा आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. त्या चेंडूवरती चांगला फटका, गॅप शोधले आणि वेगाचा उपयोग चांगल्या प्रकारे केला. फक्त दिशा दिली, स्टिअर केलं चेंडूला आणि पाठवलं ते सीमारेषेच्या पलीकडे. येतोय त्या ठिकाणी पॉईंटमध्ये षटकार आणि चौकार आणि चौकाराच्या मदतीने 22 धावसंख्या. महागडं षटक खरं तर पडलं जातोय ते सांगडे संघासाठी. धावफलकावरती धावा आहेत टोटल 22. अक्षय आमरे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे. अक्षय आमरे, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. आणि आजच्या संपूर्ण दिवसातील आपण पाहतोय सर्वात महागडे षटक गोलंदाज आशिष मात्रे, टीम जय चेरोबा सांगडे संघाचा हा गोलंदाज खरं तर महागडं षटक ठरलं गेलं. मयूर पाटील, तुम्ही जेव्हा तुमची मॅच असते ना तेव्हा तुम्ही 10-15 मिनटं आधी मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही मैदानावरती आधी येता त्या मैदानाचा अभ्यास तुमच्या माध्यमातून केला जातो. खरं तर त्या वातावरणामध्ये तुम्ही रुळता आणि मग मैदानावरती उतरले तर नक्कीच तुमचा खेळसुद्धा चांगला होतो. खरं तर खेळपट्टीचा अंदाज, मैदानाचा अंदाज तुम्हाला येतो. यावेळेला चांगले संघ थोडासा लेट पोचला या स्पर्धेमध्ये आणि त्या कारणानं खरं तर आल्या या ठिकाणी धावपळ करत आल्या षटक टाकलं गोलंदाज आशिष मात्रेनं आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं ते फलंदाज नितेश गायकर या खेळाडूनं. त्याचा फायदा झाला टीम तुरमाळे संघाला आणि त्यानंतर एक चांगली धावसंख्या टोटल धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये तर गोलंदाज वापरण्यात येणारे तो जयंत पाटील हा गोलंदाज. जयंत पाटील एक कसलेला जुना जाणता खेळाडू आहे. बऱ्याचशा क्रिकेटचा अनुभव याही खेळाडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाची शिजोरी आहे आणि हा फुलटॉस होता बघा. इथे मात्र ऋषी स्ट्राईक रेटवरती आहे आणि लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. ती संपर्क होऊ शकलेला नाही आहे आणि 55वा डॉट बॉल मयूर पाटील आम्हाला सांगतायत या आजच्या दिवसातील हा खेळपट्टीवरती पडलेला पाहायला मिळतोय. खरं तर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य, त्यानंतर बरेचशा चांगल्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना स्कोरिंग करताना पाहतो. अगदी मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मयूर पाटील यांची स्कोरिंग बघितली आहे आणि स्कोरिंग कशी असावी याचं उत्तम उदाहरण ते आज या ठिकाणी दाखवत आहेत. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक लगावला गेला. चेंडूला पाठवलं ते 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. ऋषी गरजच्या माध्यमातून चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं 26 धावसंख्या धावफलकावरती लागलेली पाहायला मिळते. ऋषी खरंच एक ऑलराऊंडर, ग्रेट ऑलराऊंडर पाहायला मिळतो. या संघाचा व्यावसायिक दर्जेदार खेळाडू. कित्येक मैदानं या खेळाडूंनी गाजवली. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं. या चेंडूवरती स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वॅकंट एरियामध्ये चेंडू सेफली जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आणि या चेंडूवरती धाव कंप्लीट केली जाईल ती 2 धावा. या 2 धावसंख्येच्या सहाय्याने 28 धावसंख्या धावफलकावरती जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. जरी आपण पाहतोय नितेश गायकर आणि ऋषी गरज सारखे खेळाडू या संघामध्ये असले तरी सांगडे संघाचा सुद्धा खरं तर बराचसा बोलबाला क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण आशिष सारखा फलंदाज याही संघामध्ये. आणि बघा आशिष बघा षटकार चौकार येत आहेत परंतु शांत आहे. कारण त्याला माहिती आहे बारी सबकी बारी. राहुल पाटील यांनी सांगितलं
आता खरं तर तुरमाळ्याची वेळ आहे, परंतु त्यानंतर आपल्याला सुद्धा संधी मिळेल. आपण सुद्धा अशाच पद्धतीने खेळ करू आणि या षटकाराच्या सहाय्यानं तब्बल 34 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. परंतु गोलंदाज जरी तुमच्याकडे फलंदाज असले चांगले तरी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जयंत पाटील ठरतात महागडे, ज्यांनी एक चौकार एक षटकार आतापर्यंत खाल्लाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. कमबॅक करणारा हा चेंडू ब्लॉक कॉलमध्ये टाकला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नव्हते त्या ठिकाणी आणि त्यानंतर बघा लगेचच दुसरी धाव सुद्धा एक धाव कंप्लीट केली गेली आणि एकरी धावसंख्येच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावा धावफलकावरती लागल्या. जयंत पाटील एक कसलेले खेळाडू आहेत, बराचसा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, परंतु फलंदाज थांबण्यास तयार नाहीत. हा शॉर्ट पिच होता, इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. खरं तर चेंडू थोडासा खाली राहतोय, वळण घेतलं विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल शेवटच्या क्षणाला गोलंदाज जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 संपतोय. 35 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मजबूत दमदार अवस्थेमध्ये टीम तुरुमाळे आपल्याला पाहायला मिळते, कारण एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये. परंतु जर आपण धावफलक बघितलं ना, पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 13 धावा. अनुभव काय असतो तो जयंत पाटील यांनी या मैदानावरती दाखवलं. धावफलकाचा वाढणारा आलेख होता ना, तो कमी नेला आणि 35 धावसंख्येवरती थांबून ठेवलं. एका चांगल्या अवस्थेमध्ये सुरुवात चांगली राहिली, सुरुवातीमध्ये सातत्य टिकवलं गेलं. या ओव्हरमध्ये गोलंदाज फलंदाज ऋषी गरत आणि नितेश गायकर यांच्या माध्यमातून आता तिसऱ्या षटकामध्ये या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू, ज्याच्या नावानं खरं तर बऱ्याचशा हाफ सेंचुरीज आपण बघितल्या, चांगला खेळ त्याचा पनवेल विभागामध्ये आपण नेहमीच बघत असतो, तो आशिष पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक स्वतः जबाबदारी घेतली. खरं तर आशिष पाटीलनं स्वतःच्या खांद्यावरती एक कसलेला खेळाडू आहे, त्याला चांगला खेळ करावा लागेल, परंतु फलंदाजी फार मजबूत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या विकेट या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल मयूर. ही जोडी जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती थांबली ना, तर किमान 70-75 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु विकेट तुम्हाला मिळवावे लागतील. पहिला ब्रेक थ्रू देणार का गोलंदाज आशिष पाटील हे पाहणं गरजेचं आहे. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. शॉर्ट पिच होता, ऋषीने या चेंडूला चांगलं फटकावलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फार वेगानं चेंडूपर्यंत जीवाच्या आकांतानं येतोय, करत धावत आला. त्यानंतर जसा चेंडू उचलला ना, तसा लगेच दुसऱ्या चेंडूचा थ्रो मात्र केला जातो आणि त्यानंतर मात्र एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 36 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 36 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. गोलंदाज आशिष पाटील आपण पाहतोय. खरं तर या चेंडूवरती एकच धाव खरं तर पहिल्या बॉलवरती खर्ची केली स्ट्रायकर एंडवरती. आता नितेशला आपण पाहतोय. खरं तर चांगला खेळ त्याचा या मॅचमध्ये चालू आहे. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सामने बघितले, परंतु ह्या सामन्यामध्ये धावफलक वाढताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बघा, हीच किमी आहे खरं तर याच्या गोलंदाजाची आणि यावेळेला टप्पा पडला तर चेंडूने वळण घेतलं होतं. टप्पा पडण्याच्या अगोदर बॅटवरती घेण्याचा जो प्रयत्न होता ना, तो प्रयत्न फसला आणि एक धाव मिळाली. एका धावसंख्येच्या पद्धतीनं स्ट्राईक चेंज होती. स्ट्रायकर एंडवरती आता ऋषी घरतला आपण मैदानावरती पाहतोय. 37 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. 2 बॉल आतापर्यंत फेकलेत. गोलंदाज आशिषने 2 धावा त्यानं आतापर्यंत खर्ची केल्यात. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. नारपोली संघ खरं तर बघाच्या सामन्यामध्ये जिंकला. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल ना, तो नारपोली संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये खालचे जे 4 संघ ते फार महत्त्वपूर्ण आहेत. यावेळेला बघा रिव्हर्स अटेम्प्ट आणि हेच खरं तर करणं गरजेचं होतं. डोक्याचा उपयोग केला, कारण चेंडूला वळण दिलं जाते, फिरवलं जाते आणि अशा वेळेला तुमची रिव्हर्स बॅट फिरणं गरजेचं होतं. आणि बघा डोक्याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. शक्तीपेक्षा युक्तिमान तेच ठरलं गेलं. ताकदीवर मोठे फटके खेचण्यापेक्षा डोक्याचा वापर केला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि सरळ या चेंडूवरती चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. फार चांगली स्कोर लेखकाची भूमिका खरं तर या मॅचमध्ये मयूर पाटील आमचे पार पडताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. या चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न आणि नाकाम ठरवलं गेलं. गोलंदाज हुशार आहे, कमबॅक करतोय, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 मैदानाची प्रगतीपथावर असताना हा तिसरा चेंडू, चौथा चेंडू खरं तर मैदानावरती निर्धाव पडला. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल
हा चेंडू हवेमध्ये इथे संधी निर्माण झाली. आशिष धावतोय चेंडूच्या मागे, झेल पकडणार का? आणि बघा झेल मात्र जमिनीला दान केला गेला आणि त्यानंतर लगेचच एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. विकेट वाचवायचे, विकेटवरती राहणं गरजेचं आहे हे जाणलं दोन्ही फलंदाजांना आणि त्यानंतर मात्र सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती टोटल 43 या धावसंख्येवरती. 43 धावा धावपलकावरती लागला. त्यांनी चला 12वा प्रतिनिधीला आपण विनंती करूया, जसं हे षटक संपल ना आपण लगेच तयार राहायचंय. हे षटक संपल्याच्या नंतर सांगली टीमचा 12वा प्रतिनिधी किंवा आयोजकांचा कोण असेल तर लगेच आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. षटक क्रमांक 3, 5 बॉल संपले. शेवटचा एक चेंडू. गोलंदाज आशिष पाटील महत्त्वपूर्ण खेळाडू का म्हटलं गेलं, त्याचं जिवंत उदाहरण त्यांनी मैदानावरती पेश केलं आणि कमी धावसंख्येपर्यंत एक चौकार वगळला ना तर कमी धावसंख्येपर्यंत थांबून ठेवलंय. हा एक्स्ट्राची धाव यावेळेला खर्च करतोय वाईडच्या स्वरूपामध्ये. 44 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. टीम सांगडे संघाच्या विरोधात खेळत असताना तुरमाळे संघाची. तुरमाळे विरुद्ध सांगडे, 2 ताकदवर टीम एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. हा पुढचा चेंडू चांगला फटका, शॉर्ट पिच, चुकी केली आणि चुकीला माफी नाही. सर्व काही सुरळीत चालू होतं आतापर्यंत. शेवटच्या क्षणाला चुकला गोलंदाज आणि त्याच्यावरती आलाय षटकार आणि षटकाराच्या सहाय्यानं 50 धावा हाफ सेंचुरी खरं तर संघाची पूर्ण होतीये. टीम तुरमाळे संघाच्या धावफलकावरती दाखल्या त्या 50 धावा. 3 ओव्हर संपलेत. ड्रिंक ब्रेक खरं तर मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. Paired. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. खरं तर अजय गायकवाड जे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक Disconnected. आणि त्यांच्या माध्यमातून हे गायक गीत खरं तर गायला गेलं. आसरेवाडी ग्रामस्थ आणि त्यानंतर वरद विनायक क्रिकेट संघ आसरे आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय केलंय 3-4 दिवसामध्ये. फार चांगलं गीत खरं तर तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन आमच्या डीजेच्या माध्यमातून केलं जातं. त्या डीजे ऑपरेटरचा धन्यवाद देऊया. त्यानंतर जे जे प्रेक्षक खरं तर गेले 4 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद दिले पाहिजे. त्यांचं स्वागत करूया. 4थ्या षटकामध्ये आता गोलंदाज राज पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. खरं तर आम्ही बघितलं व्यासपीठावरती राहुल पाटील, त्यानंतर शुभम पाटील असतील, त्यानंतर आमचे भार्गव टोंबरे यांची फार घनचर्चा क्रिकेटवरती चालली आहे आणि या चेंडूवरती बघा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर या चेंडूवरती धाव मिळणार नाही. राज पाटीलचं हे षटक महत्त्वपूर्ण असेल. या षटकामध्ये कमी धावा जर आल्या तर हे कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. परंतु आत्तापर्यंतची पार्टनरशिप रंगली ना दोन्ही फलंदाजांदरम्यान ती फार महत्त्वपूर्ण ठरली गेली. एका बाजूने ऋषी आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूने नितेश गायकर आक्रमण करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेला संधी निर्माण झाली क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला बेक थ्रू या ठिकाणी दिला जातोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर डाऊन होत असताना पाहायला मिळेल. नितेश गायकर या चेंडूवरती बाद. जगात साऱ्या क्रिकेटची किमया हायलाईन न्यारी, जगात साऱ्या क्रिकेटची किमया हायलाईन न्यारी. वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक भारी, वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक भारी. चषक भारी, चषक भारी, आमचा चषक हायलाईन भारी. चषक भारी, चषक भारी, आमचा चषक हायलाईन भारी.
थँक्यू डीजे. विकेट जाते खरं तर चांगलं षटक पाहायला मिळते. सुरुवात या षटकाची मयूर चांगली राहिली कारण राज पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 10-15 पावलांचा रनअप, त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड मैदानावरती केले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला आणि त्यानंतर विकेट जाते. अमितने या चेंडूवरती खरं तर फार चांगला झेल पकडला कारण या विकेटची अहमियत त्याने जाणली. त्याला माहिती होतं हा ब्रेक थ्रू द्यावं लागेल आपल्या संघाला, तुरमाळे संघाला, अन्यथा एक उच्चांक गाठणारी धावफलकावरती निर्माण होईल. परंतु तितकासा फरक पडत नाही आहे टीम तुरमाळेला. कल्पेश गायकर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातोय. गोलंदाज तयार. हा चेंडू काय गोलंदाजी, जबरदस्त भन्नाट वेग, टप्पा पडण्यात चेंडू निघतात बाहेर आणि हे चेंडू तुम्हाला मैदानावरती फेकावे लागेल. हा चेंडू इतका वेग होता ना, जसा आगेचे गोळे जसा फेकावा तसा हा चेंडू फेकला होता गोलंदाज राज पाटीलनं. 3 चेंडू संपलेत आत्तापर्यंत. पहिल्या 3 षटकामध्ये खरं तर बोलबाला पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा, परंतु त्यानंतर राज पाटील धावफलक पूर्णपणे रोखतोय, बांधून ठेवतोय तो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाजांना. हा चेंडू पुन्हा एकदा बघा टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण दिलं जातंय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. 4 चेंडू आतापर्यंतचे लगातार निर्धाव पडले जात आहेत. आजच्या दिवसातील बघा 60 चेंडू खरं तर निर्धाव पडले गेले आणि प्रोफेशनल गुणलेखक का खरं तर आम्ही मयूर पाटील यांना म्हणतो सातत्यपूर्वक त्याचं जिवंत उदाहरण ते दाखवत असताना आजच्या संपूर्ण दिवसाची ती माहिती इत्थंभूत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगला फटका, किती वेळ तुम्ही शांत ठेवाल फलंदाज कल्पेश गायकरला. 2 चेंडू जरूर निर्धाव आले, त्यानंतर या चेंडूवरती आक्रमण चढवलं, ताकदीचा उपयोग केला, मिड विकेटच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवलं. सीमारेषेच्या 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं 56 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. लय भारी चषक भारी आमचा चषक आहे लय भारी. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 56 धावा धावफलकावरती. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, थोडासा धीम्या गतीने टाकला. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या मागे धावतात, परंतु त्यांना भेदून खरं तर चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या पलीकडे येतो. या चेंडूवरती चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं धावफलका जाऊन पोहोचते. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1-60 ही मजबूत अवस्था टीम तुरमाळे संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नागोरी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 4 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं एक षटक मैदानावरती बाकी असेल. आशिष पाटील हा गोलंदाज खरं तर स्वतः चेंडू हातामध्ये घेतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 1 धाव आली असती खरं तर कदाचित, परंतु चेंडू आणि या क्षेत्ररक्षकामधलं बरंचसं अंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या जातात. परंतु मयूर जर आपण बघितलं ना तर आता 162 धावा धावफलकावरती लागल्यात. तितक्या धावा नाही आहेत कारण या मैदानावरती 92-95 धावा कंप्लीट झाल्यात. असं हे मैदान आहे, काही घडू शकतं. आणि बघा काय घडलं मैदानावरती. खरं तर यष्ट्या उद्ध्वस्त केला. फार वेगवान चेंडू होता आणि फलंदाज होतोय ऋषी. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर शेवटच्या क्षणाला जाते. चांगला खेळ राहिला. ऋषीने खरं तर आक्रमण चढवलं, तारलं संघाला आणि या शेवटच्या क्षणाला त्याला मैदान सोडावं लागते. 28 धावसंख्येची भारदार इनिंग त्याने साकारली या मॅचमध्ये 11 चेंडूमध्ये. आणि बघा टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि कौतुकाची थाप खरं तर त्याच्या अंगावरती टाकली जाते. आणि त्यानंतर आता नौका फलंदाज संकेत वांगिलकर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये जाईल. 4 बॉल त्याच्या वाटेला खरं तर येणारे 2 चेंडू आतापर्यंत संपलेत.
शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत निकम खरं तर या संपूर्ण स्पर्धेला लीड करतात आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर बरेचशा संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. एक संकल्पना खरं तर कशी असावी आणि खरं तर दरवर्षी त्याचं जिवंत उदाहरण ते दाखवतात. दरवर्षी काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्यपूर्वक आपण पाहतोय 5वं वर्ष या स्पर्धेचं या स्पर्धेचं आयोजन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि नुसतं आयोजन नाही, दमदार आयोजन खरं तर कुठल्याही प्रकारची कमी या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसत नाही. हा चेंडू चांगला स्ट्रोक ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ते बॉल अडवत आहेत आणि त्यानंतर या चेंडूवरती कंप्लीट केली जाते ती फक्त एकच धाव आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल आतापर्यंत संपले. 4 शेवटचे 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. फक्त आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. एकाच 2 मोठे फटके खरं तर एक मोठं टार्गेट धावफलकावरती सेट करतील. कल्पेश गायकर एक षटकार एक चौकार त्याने ठोकलाय तो आता स्ट्रायकर एंडवरती. चेंडू फिरवला गेला चेंडूला आणि बघा फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ, बॉल अडवला गेला आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती दोन्ही फलंदाज कंप्लीट करतायत. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल आता मैदानावरती शिल्लक असेल. एका बाजूला सांगडे संघ आपण पाहतोय चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न ते मैदानावरती करतायत. शेवटच्या क्षणाला का होईना त्यांना यश आलं. आशिष पाटीलने चांगलं षटक टाकलं, राज पाटीलने जरूर चांगले बॉल टाकले होते. शेवटचे 2 चेंडू खराब आणि त्यावरती चढवलं आक्रमण. 10 धावा त्याने खर्च केल्या, परंतु आक्रमण आपण जर बघितलं ना कायम राहिलं या पहिल्या इनिंगमध्ये. चेंडू गुडघेट टेकून मारण्याचा प्रयत्न, विसावतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 65. येणाऱ्या आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये गरज असेल ती कंपल्सरी 66 धावसंख्येची गरज. किमान प्रत्येक चेंडूवरती 2-2, 3-3 धावा जमवाव्या लागतील दुसऱ्या इनिंगमध्ये टीम जय चेरोबा सांगडे संघाला. आणि चला या लगेच सांगडे संघ आपण लगेच मैदानाच्या बाहेर या, कारण थोडासा उशीर झालाय या मॅचला आणि यानंतर या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होणार यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो राहुल पाटील यांना. परंतु तत्पूर्वी आपण जाऊया नागोरी यांच्याकडे. हॅलो, अरे जमुना येथील क्रिकेटर रंगणार खेळा ग्राउंड थँक्यू थँक्यू रंगणार खेळा ग्राउंडवर रंगणार. थँक्यू डीजे. वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित आसरेवाडी ही वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 वर्ष आपण या ठिकाणी पाहतोय. वर्ष 5वं आणि आज आपण पाहतोय चांगली स्पर्धा सुरळीत चालू आहे. परंतु या स्पर्धेसाठी आमचे जहा नाही पोहोचे आगोरी वहा पोहोचे नागोरी. आता या ठिकाणी थोडंसं प्रेक्षकांसाठी एक परभणी म्हणून ते शेर शायरी या ठिकाणी या गावासाठी म्हणतायत, त्यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो, सर्वप्रथम श्री वरदविनायक क्रिकेट संघ आसरोली यांच्यातर्फे क्रिकेट रसिकांचे व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खरोखरच आज मला छोट्या व्यक्तीला आज तुम्ही स्टेजवर बोलून एवढं प्रेम देता हे खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे. गोड बोला गोड जागा सर्वांचा प्रेमळ नागोरी. हसत राहा दुसऱ्याला हसवा. मोहब्बत नाही होती तर गजल कोण लिखता. मोहब्बत नहीं होती थी गजल कौन लिखता. कीचड़े फूलों को कमल कौन कहता. ये तो वरद विनायक क्रिकेट संघ का करिश्मा है, नहीं तो पत्थर दीवार को ताजमहल कौन कहता. खरोखरच खरोखरच हे प्रेम म्हणजे असं तुम्ही ठेवत जा. आश्रय गाडी म्हणजे सहारा. तुम्ही सगळ्यांना सहारा देता, मग तुमच्या गावाचं नाव आश्रय पडले. आसरा म्हणजे सहारा, एकमेकाला मदत करणं, एकमेकाला सामावून घेणं, ही गोष्ट म्हणजे नाविन्य नाही, खरोखर जुनं ते सोनं आहे. असंच करत जा. चमकते हो सितारे, चमकते हो सितारे,
आसरेवाड़ी की शान हो तुम, कैसे कहो आप इंसान है का भगवान आहे तुम. खरोखर असंच करत राहा. एवढं बोलून थोडं मी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. हेलो. नीम का पत्ता चंदन से कम नहीं, नीम का पत्ता चंदन से कम नहीं. हमारे जाने माने युवकों के गले के ताईत अनिकेत निकम किसी से कम नहीं, कि इसमें दम है, नंबर 1 है, इसीलिए कम नहीं. धन्यवाद नागोरी. त्यांचा व्यवसाय खऱ्या अर्थानं गाडीवरचा व्यवसाय आहे. जे मठ्ठा कॉफी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून या ठिकाणी कुठेही स्पर्धा असो, कोणतेही या ठिकाणी स्पर्धात असो किंवा कोणतेही इव्हेंट्स अथवा Disconnected. फेस्टिवल असो, खऱ्या अर्थानं त्यांची मुलगी ही पायलट ट्रेनिंग कंप्लीट करून आले ते आमच्यापर्यंत माहिती देतात. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू विनंती आहे की आपण अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आपण पाठवा. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री वरदविनायक क्रिकेट टीम आसरेवाडी आयोजित ही टुर्नामेंट वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 वर्ष 5वं. एक स्पर्धा सन्मानाची, एक स्पर्धा मानाची आणि अस्तित्वाची आपण पाहतोय. वर्ष 5वे मधले एक मनातल्या आठवणीतली स्पर्धा. एक मानाची स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय पाहुणे हरिभक्त परायण अनंत महाराज पाटील यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होते. त्यांचा मी वरदविनायक क्रिकेट टीम आयोजित हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 या वर्ष 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये सरचे हार्दिक स्वागत करतोय. चेंडू शिल्लक करायचा, चला थोडी फास्ट खेळवा कारण अजून 2 मॅच पेंडिंग आहेत आपल्या. विलास कदम सर आपल्याला विनंती आहे की थोडासा आपण तंबी द्या खेळाडूंना. शेवटचे आता 30 बॉल आणि गरज आहे ती 66 धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानावरती आशिष पाटील आणि अमित भोपी नॉन स्ट्रायकरवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी घरत. पहिला गोलंदाज वापरला जातोय. पॉवर प्लेचा एक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज, मी तर म्हणेन चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळणारा गोलंदाज. पहिलाच बॉल कट केलाय शॉर्ट मॅन मधून. अगदी क्रिकेटचं सौंदर्य पाहत असताना चेंडूने गाठली सीमारेषा. पहिल्याच बॉलवरती चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं खातं खुलं केलं जात आहे. फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधून. आशिष पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला जातोय. अगदी सुरुवात दमदार केली तुरमाले टीमनं, परंतु सुरुवात ती मध्ये सातत्य तरी ठेवलं होतं चांगलं, कारण चांगली पार्टनरशिप झाली ऋषी आणि नितेश या खेळाडूंकडून. परंतु तदनंतर आता सुरुवात चांगली करतोय तो आशिष पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फील्ड केलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पैकी थोडीशी सुमार झाली होती परंतु त्या ठिकाणी कलेक्शन प्रॉपर या ठिकाणी दिलं गेलं ती क्षेत्ररक्षकाकडून आणि एकच धाव्या चेंडूवरती पाहायला मिळाली. सिंगल डबलला प्रमोट केलं जात आहे, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे कारण त्यामध्ये क्रिकेट आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार हे अयोग्य असतात कारण आधी पाहिलं 3 ओव्हरमध्ये तब्बल चांगली धावसंख्या होती ती टीम तुरमालेची आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये फक्त कमी धावा 15 धावा आल्या 2 ओव्हरमध्ये. म्हणजे अशी परिस्थिती होते नाजूक प्रत्येक स्थितीला जर आपण सामोरं व्यवस्थित गेलो नाही तर. असा खेळ दाखवावा लागेल तो आता सांगडे टीमला. लालबाग अगदी चेरोबा सांगडे या नावानं खेळ करतोय सांगडे टीम. हा चेंडू हाफ ट्रॅकर, जेवढा वेगानं तुम्ही फेकाल तेवढा वेगानं मी हा चेंडूला ट्रॅव्हल करणार असा सांगत असताना डावखुरी हाताचा फलंदाज अमित भोपीच्या बॅटमधून येतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चांगला फटका. 6 धावसंख्येचा. 6 धावा येतात. मयूर पाटील सांगतायत आता सांगडे संघाचे जरी तुम्ही धावा मजबूत केल्या असल्या तरी धावांपर्यंत आम्ही जाऊ शकतो हे संकेत दिले जात आहेत ते अमित भोपी आणि आशिष पाटील या 2 खेळाडूंकडून. अमित पाटील आणि आशिष पाटील आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आनंद घेतो या मॅचचा कारण या मॅचमध्ये काही घडू शकतं. अशा धावा केल्या होत्या तुरमाला टीमनं की मॅचमध्ये अगदी मोठी धावसंख्या उभारली असं वाटलं, पण तो सांगडे संघ सुद्धा चांगला खेळ करणारा संघ आहे. गतवर्षी सुद्धा चांगला खेळ राहिला त्यांचा क्रीडांगणावरती. असाच खेळ करत असताना त्यांनी आता 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल या आजच्या दिवसामधील 24वा षटकार आपल्याला पाहायला मिळते मारत असताना अमित भोपी. 250 बॉल बघा. 250चा चेंडू फेकला जातोय आता. फलंदाज ऋषी घरत हा गोलंदाज. हा चेंडू कडक
प्रहार केला जातो, फुलटॉस बॉल आणि या चेंडूला युवराज स्टाईलनं फटका लगावण्याचं काम या फलंदाजानं करतोय. अमित भोपी या मॅचमध्ये वादळ निर्माण करतोय, षटकारानंतर मारलाय. ज्याची प्रशंसा केली ऋषी गरेची की चांगल्या चांगल्या खेळाडूंना नाचवणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच गोलंदाजावरती आता पूर्णपणे बरसतोय तो सांगली संघाचा अमित भोपी आणि त्याच्या सोबतीला आशिष पाटील. हे दोन खेळाडू जिथे 65 धावा केल्या होत्या, 66 धावे संख्येचा टार्गेट सेट करायचं आहे ते फलंदाजी करणाऱ्या लालबाग चेरोबा सांगली टीमला, परंतु आतापर्यंत धावा झाल्यात. दमदार सुरुवात 15. हा चेंडू पुन्हा एकदा अपड्राईव्ह केलाय, डोक्यावरून डीप पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. 2 धावा कंप्लीट, चुकीला माफी नाही आणि हीच चुकी केली जाते. 4 धावसंख्येचा डीप मध्ये येतोय चौकार आणि षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसऱ्या बॉलवरती अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळ करून एक सिंगल घेतली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर या मॅचमध्ये कलाटणी देत असताना चेरोबा सांगली टीमचे फलंदाज सांगतायत की आता जरी पहिली बारी गाजवली असली तुरमाले टीमनं, तरी आता आमची पूर्णपणे बारी गाजवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगत असताना 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात दमदार केली जाते पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. ऋषीला आता कंबर कसण्याची वेळ आली आहे ती या बॉलवरती. हा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा अगदी बाहेरून फेकलेला चेंडू. आमचे विशाल पाटील सर सांगतात की हा चेंडू अवांतरची एक धाव भन्नाट वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे ऋषी गरज, आणि तेच करत असताना ज्यांनी 5 चेंडू टाकले होते, 5 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्या गेले त्या 20 आणि आतापर्यंत 20 धावा धावफलकावर त्याला व्हाईटचे अतिरिक्त धाव पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला P1चं पहिलं षटक. हा चेंडू बॅटची एज आणि एसटीच्या वरती आदळलेला चेंडू, फलंदाज क्रमांक पहिला बाद अमित पाटील, एक महत्वपूर्ण मोहरा या बॉलवरती होतोय बाद. विलास कदम सर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे एक प्रोफेशनल स्टायलिशमध्ये अगदी या स्पर्धेला कव्हर करतायत. शुभम कदम वेळोवेळी त्यांना सपोर्ट करत असतात, कारण तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला मदत करता त्यावेळेस दुसराही तुम्हाला मदत करत असतो आणि तेच केलं जात आहे. आणि पंढरीनाथ पवार यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सगळ्याच गोष्टी, कारण पंढरीनाथ पवार हे असे आहेत, एक दिवस हे दिला होता, एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सहाय्य करता त्यावेळेस दुसरा पण आपल्याला सहाय्य करणं फार गरजेचं असं. शुभम कदम जे मॅचला एन्जॉय करतात, 2 दिवस त्यांचा हा पॅनल विशाल पाटील सर, शुभम कदम आणि विलास कदम सर आपल्याला पाहायला. आमचे स्वप्नील कोपकर खऱ्या अर्थानं त्यांच्या पिताश्री यांच्या नावाची ट्रॉफी आहे, आठवणीला उजाला देणारी स्पर्धा आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025. मीटर म्हणेन की जर आसरेवाडी संघ या नावानं जर टुर्नामेंट भरवत असेल तर खऱ्या अर्थानं ही माणसाची जी मी तर म्हणेन आयुष्य असेल ना, हे सार्थकी असेल. कारण वेळोवेळी एवढी मोठी स्पर्धा याचं नियोजन आयोजन करणं हे सोपं नाही मयूर पाटील आत्ताच्या घडीला, कारण खर्च एवढा वाढलाय ना क्रिकेटमधला, तर तेवढं सोपं नाही सध्याच्या घडीला. आणि सर्व अगदी एकत्र येऊन या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांचं स्वागत. साहिल चौधरी हा गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी या ठिकाणी त्याला आमंत्रित केलं जातं. पहिला चेंडू ऑफस्टिक द ऑफस्टम्प चेंडू फेकलाय, व्हाईट बॉल. साहिल चौधरीसाठी राजेश कोंडिलकर यांच्याकडून बॅक टू बॅक जर साहिलने 3 विकेट घेतल्या तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विजयजी महाडिक आणि मंगेशजी महाडिक जे ग्रामस्थ आहेत आसरेवाडीचे, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. श्री वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी आयोजित वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये स्वागत केलं जाते. कारण ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थानं युवा तुम्ही आहात, परंतु युवांवरती तुम्हाला जर वरिष्ठांची तुमची जर खांद्यावरती थाप असेल ना, तर तुम्ही बरंच काही साध्य करू शकता. आणि तेच ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थानं आसरेवाडी आणि त्यांच्या या क्रिकेटवरती या युवांवरती असलेला आशीर्वाद, मायेवरची थाप खऱ्या अर्थानं तदनंतर ही शृंखला आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळत आहे ती या क्रीडांगणावरती. हा चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती चेंडू फेकला आणि पंच दर्शवतात की 1 बाउन्स असलेला
हा चेंडू फेकला जातोय गोलंदाजासाठी अगदी संदेश दिला जातोय हा बॉल, कारण थोडासा बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला. साहिल चौधरी हा गोलंदाज, 23 धावा आहेत त्या स्कोर कार्डवरती. सेकंड ओव्हर 66 धावा चेस करायचे आहेत. ते लालबाग चेरोबा सांगडे या टीमला. राईट अमोर द विकेटने फुलटॉस बॉल, अगदी हेमिडॉनमधून चेंडू कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक वेगानं धावत येतील तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. सुरुवात दमदार पाहायला, मी आधीच उल्लेख केला की मॅचमध्ये सुरुवात करणं सोपं आहे, परंतु जर तुमची पार्टनरशिप झाली नाही तर तुम्हाला एखादा पार्टनरशिपमधला खेळाडू बाद केला ना मयूर पाटील, तर पूर्णपणे धावांवरती ब्रेक लावला जातो आणि तेच केलं गेलं. शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट, शेवटच्या बॉलवरती चुकीच्या फटक्याची निवड केली ती फलंदाज वैभव भोपी अर्थात अमित भोपी या खेळाडूनं, आणि त्यानंतर ती विकेट मिळाल्यानंतर वैभव भोपीला प्रमोट केलं ते तिसऱ्या क्रमांकासाठी. त्याला आपण पाहू शकाल. गोलंदाज स्ट्रायकरवरती वैभव, हा चेंडू अपड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जेल सुटलाय. या बॉलवरती वारंवार चुका होत आहेत त्या आता तुरमाले टीमकडून. आपण जर साहिलचे मोठे मालटाटे बंधू आहेत, हा विशाल चौधरी, चुका होत आहेत त्या मैदानावरती, कारण त्याला माहिती आहे आता भाऊ चांगला काम करते, आपल्याला चुकीचं काम करून फायदा नाही, परंतु चुकी होते. चुकीतून आता त्यांना सुधारावं लागेल. ते येणाऱ्या पुढच्या कदाचित बॉल आपल्या वाट्याला आला तर. 25 धाबा आहेत त्या धावपलकावरती. गोलंदाज तयार आहे तो साहिल चौधरी, प्रयत्न करतोय, कमबॅक करतोय मयूर पाटील त्या मॅचमध्ये. हा चेंडू वेगानं पेरला, यॉर्कर, आणि यॉर्करला उडवला हेलिकॉप्टर. चेंडू चाललाय, व्यासपीठाला सलामी देणारा 1 बाउन्स, सीमा पार. हा येतोय चौकार, आणि या चौकाराच्या बरोबरीनं रन्स जाऊन पोहोचत आहेत 29 धाबा. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी सुरुवात पाहायला मिळते 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या. ती बॅटिंग करत असताना चेरोबा सांगडे टीमची 31वा चौकार ठोकतोय आजच्या दिवसामधील, कारण आज मयूर पाटील आले त्याच्यामुळे ते सांगतायत 2 दिवस आम्ही असं तर तुम्हाला दिले असे 70 प्लस चौकार, परंतु तो अनालिसिस आमच्याकडे नसल्या कारणानं ते सांगतायत की हा चौकार येतोय. हा चेंडू आडव्या बॅटनं, चेंडू डायरेक्ट हिट, गोटीने परफेक्ट व्हायला पाहिजे होता असं बोलत असे प्रेक्षक ते तुरमाले टीमचे, परंतु थोडासा हुलकावणी देते. आणि त्यानंतर या बॉलवरती पूर्णपणे सुरक्षित पाहायला मिळाला तो फलंदाज आशिष पाटील, जो आतापर्यंत तळ ठोकून बसलाय, कारण त्याचा एक मावला बाद झालाय. अमित भोपी हा खेळाडू आपण पाहू शकाल, ज्याने 2 चौकार 1 षटकार मारला होता. 2 पॉवर प्लेचे षटक संपलेत. 2 षटकानंतर स्कोर कार्ड धावून संख्या धावून पोहोचते ते 29. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 18, आणि गरज आहे ती लालबाग चेरोबा सांगडे टीमला ती 37 या धावसंख्येची या मॅचमध्ये, कारण रफ अँड टफ मॅच सुरू आहे ती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बॅटिंग करत असताना सांगडे टीमला आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या त्या तुरमाले टीमनं तब्बल 65-66 धावसंख्येचं एक फायटिंग स्कोर उभारलं 5 ओव्हरमध्ये, आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये आलं तब्बल 20. असं वाटलं की मॅच लवकर संपते की काय, परंतु जशी पार्टनरशिप मोडीत काढली तशी धाव्यांवरती ब्रेक थ्रू लावला गेला आणि धावावरती अंकुश लावून ठेवलं. 29 धावा धावपलकावरती लागल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या 9 धावा, आणि इथून पुढे आता चेंडू शिल्लक राहिलेत 18, आणि गरज आहे ती 37 या धावसंख्येची. सन्माननीय आपण पाहतोय श्री वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित आसरेवाडी या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 वर्ष 5वं, आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर आपण पाहतोय जिथे सन्मान्य पाहुण्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ते वैजयंतीताई ठाकूर आपण पाहतोय उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा, आणि त्यांचं शुभागमन सन्मानपूर्वक पाहुणे या ठिकाणी आयोजक मंडळी त्यांना व्यासपीठावरती घेऊन येत असताना आपण मैदानावरती आज सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा आदरणीय वैजयंतीताई ठाकूर मॅडम यांचं शुभागमन या ठिकाणी होतं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करूया. त्यांच्यासमोर त्यांचा महिला वर्ग पूर्ण या ठिकाणी येतोय. त्यांना पण विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. फार चांगले टुर्नामेंट आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 वर्ष 5वं, आणि या 5व्या वर्षामध्ये अगदी दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हा चेंडू समोरच्या दिशेनं लॉप केला, चेंडूला कडक हवा, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, तेवढाच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येणं फार अपेक्षित असेल या बॉलवरती. रेफर केलाय इकडे चॅनेलवरती 24 लाईव्ह या ठिकाणी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर्स आमचे शुभम कदम सर, हा फटका जबरदस्त मारला तो फलंदाज
वैभव भोपीच्या बॅटमधून, परंतु धाबा या बॉलवरती तेवढंच मी तर म्हणेन जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाकडून अर्थात तुरमाले टीमच्या. परंतु पाहूया रेफर केलंय थर्ड अंपायर यांच्याकडे. अर्थात या बॉलवरती धाबा किती येतात हे बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल. या मॅचसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय महिला वर्ग आपण पाहतोय उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा वैजंतीताई ठाकूर मॅडम यांचा शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना अगदी नारी शक्ती आज आपण पाहतोय पूर्णपणे कटिबद्ध आहे स्वतः अगदी पदावरती आणि तदनंतर उपजिल्हा प्रमुख अशी पूर्णपणे पद सांभाळत असताना मग कुठे स्पर्धा आहे कुठं अगदी लोकांची समस्या आहे यासाठी कटिबद्ध असलेले आपले मॅडम आदरणीय वैजंतीताई ठाकूर यांचं शुभागमन सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं आम्ही वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. तेवढी मॅच सुरू आहे पाहुण्यांसाठी. मी तर सांगेन की जिथे एका बाजूला तुरमाले संघ ज्यांनी प्रथमतः बॅटिंग केली, धावा केल्या 65 आणि 66 धावे संख्येचं टार्गेट ठेवलं ते प्रतिस्पर्धी सांगली टीमला. जी बॅटिंग करते सांगली टीम जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय, 29 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. जिथे गरज होती ते 18 मध्ये 37 या धावसंख्येची. आता पहिला बॉल चेंडू डॉट आला गेला, डिसिजन पेंडिंग ठेवलाय, त्याच्यामुळे या धावा किती येतात हे बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल. त्यांच्या समवेत आदरणीय महिला वर्ग त्यांच्या समवेत शिवसेना सदस्य सन्माननीय नूतनताई पाटील, त्यानंतर युवा कार्यकर्ते निकेतबाई ठाकूर तुराडेचे, त्यांचं पण शुभागमन या व्यासपीठावरती त्यांच्या समवेत पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत या मंचावरती करतोय. वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित आसरेवाडी वैकुंठवासी संजय कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांच्या वतीनं एक छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे मी तर म्हणेन कार्यक्रम राबवण्याचं काम हे छोटंसं गाव करत असतं. त्यापैकी क्रिकेट स्पर्धा हा 16 रंगत असताना या क्रीडांगणावरती आपण मैदानात 6 येतोय. पंचांचा सिग्नल 6 धावसंख्येचा एक जबरदस्त टोकलाय षटकार आणि या 6 धावसंख्येच्या बरोबरीने रन झाल्यात 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्णपणे कसरत चालू आहे या मॅच मध्ये, शर्यत अजून संपलेलं नाहीये असा सांगत असताना फलंदाज वैभव भोपी. हा चेंडू दानपट्टा फिरवावी तशी बॅट फिरवली होती, बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये भन्नाट वेग पाहायला मिळाला. तो गोलंदाज ऋषी घरात त्याच्या स्पेल मधला सेकंड ओव्हर फेकण्यासाठी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतरचा षटकार आणि तिसरा बॉल डॉट. येणारे चेंडू शिल्लक राहिले ते 15 आणि 31 धावसंख्येची गरज ती या मॅच मध्ये. स्विचेट करण्याचा प्रयत्न, नो बॉल. पंचांचा सिग्नल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नो +1 ओर स्टेपिंग हा नो चेंडू असताय आहे असं सांगतायत ते विशाल पाडी सर. अगदी आपण पाहू शकाल जो रनअप आहे तो अगदी दूरवरचा पाऊल टाकण्याचं काम ओर स्टेपिंग त्याला म्हटलं जातं. तो चेंडू फेकलाय नो आणि पंच सांगतात की नोची 1+1 अशा 2 धावा. एकूण धावा संख्या झाली ती 37. सन्माननीय रणजितजी कंठे यांचं सुद्धा शुभागमन होतं. त्यांच्या समवेत त्यांचं पण स्वागत करूया, कारण मॅच तेवढी रप अँड टप आहे. पाहुण्यांचा सन्मान सुद्धा नक्कीच केला जाईल, कारण स्वागत करू सकल जनांचे आलेल्या अतिथी मान्यवरांचा या भारतीय संस्कृतीचं जतन करत असताना आपण पाहतोय. वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी. हा चेंडू बॅटची इनर एज, विकेट किपरच्या पाठीमागे भन्नाट वेग असल्या ऋषी घरत बॉल सुरेख फेकला होता, परंतु 3 क्षेत्ररक्षकांना बॉल अडवणं झालंय कठीण. चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे डीप मध्ये आलेला चौकार. 4 धावा येतात, 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 41 धावा आणि शेवटच्या आता 14 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 25 या धावसंख्येची. 14 बॉल 25 धावा. कोण जिंकेल कोण हारेल, ही मॅच तुरमाले जिंकेल की दुसऱ्या बाजूला दूरचा खऱ्या अर्थानं बराच वेळ घेऊन सांगडे संघ दाखल झाला गेला आणि तदनंतर का सांगडे संघ जिंकेल हा क्वेश्चन मार्क आहे प्रेक्षकांसाठी. हा चेंडू आता सक्सेस होतोय. स्विच हिटचा हा फटका फलंदाज आशिष पाटीलच्या बॅट मधून येतोय. शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून डीप थर्डमॅन सीमा पार चौकार. 45 धावा 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता
13 आणि 21 धावसंख्येची गरज. हा निर्णायक मयूर पाटील षटक आहे. हा निर्णायक चेंडू जर फेकला ना तर कदाचित 21 धावा डोईजड होऊ शकतात, प्रेशर निर्माण होऊ शकतं ते सांगण्यावरती. परंतु प्रेशर रिलीज करण्याचं काम आशिष पाटील करतोय, ज्याने मैदानाचा पूर्ण अभ्यास केला, पूर्णपणे मैदानाची पूर्ण पाहणी केली, कोणत्या दिशेने स्ट्रोक जात आहेत, कोणत्या दिशेने चेंडू खेळले पाहिजेत याचा अभ्यास केला आणि त्यानंतर अगदी सुरळीत चालू आहे ते सांगणे टीमचा. ऋषी गरजचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू पॅडवरती आदळलाय, लेग बिफोरची विकेट. ज्या वेळेस तुम्ही 11 होता त्यावेळेस अगदी ऐष्टनच्या मधोमध सापडता आणि तेच झालं गेलं. जो तारणहार ठरला असता या मॅच मध्ये आशिष पाटील होतोय या बॉलवरती बाद. शेवटच्या आता शिल्लक राहिले चेंडू 12 आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची. टोटल धावसंख्या झाली 45 या अंकावरती. सन्माननीय नारायणजी म्हात्रे बेलवली आमचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा सरचे हार्दिक हार्दिकाचं स्वागत या मंचावरती करतोय. फार चांगली स्पर्धा आहे आणि श्री वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 वर्ष 5वं. थोडासा ड्रिंक्स ब्रेक होतो. खेळा ग्राउंडवर रंगणार खेळा ग्राउंडवर रन मैदानी आवाज घुमणार चौकार आणि तो षटकार आणि तो षटकार चौकार आणि तो षटकार. आसरेवाडी ग्रामस्थ लोक जमतील सारी, नव तरुण मित्र मंडळाची लोक जमतील सारी. वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक भारी. वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक भारी. चषक भारी चषक भारी आमचा चषक हाय लय भारी. चषक भारी आमचा चषक हाय लय भारी. श्रीवरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडीचा हायलाइट छान. आसरेवाडीचा हायलाइट छान. आसरेवाडीचा हायलाइट छान. थँक्यू डीजे ऑपरेटर आमचे अक्षय आंबरे स्वतः. हा टायटल सॉन्ग खऱ्या अर्थानं अजय गायकवाड यांचा आवाज, जे महाराष्ट्राचे फेम म्हणून सुप्रसिद्ध गायक, अगदी मोठमोठ्या ज्यांनी गाण्यांमध्ये त्यांची जी लटक आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या वाणीतून गायलेलं हे गीत आहे आणि प्रसिद्ध झालं गेलं आसरेवाडी गावाचं नाव आणि या टुर्नामेंटचं हे टायटल सॉन्ग. येणारे चेंडू राहिले शिल्लक 12 आणि गरज 21 या धावसंख्येची. नाही जमणार असं विचार करण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात ही यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे. पहिलं पाऊल आता टाकावं लागेल त्या गोलंदाजी करणाऱ्या तुरमाले टीमसाठी, कारण दुसऱ्या बाजूला पहिलं पाऊल टाकलं गेलंय आतापर्यंत सांगली टीमनं. कारण जिथे 66 धावा टार्गेट सेट करायचं होतं, कोणतेही प्रेशर न घेता प्रेशर रिलीज केलं आशिष पाटीलनं, प्रेशर रिलीज केलं अमित भोपीनं आणि ही मॅच पुढे नेण्यासाठी वैभव भोपी आणि सुधीर पाटील आता मॅचमध्ये अगदी कलाटणी देणार का. येणारे चेंडू राहिले शिल्लक 11 आणि गरज आहे 20 या धावसंख्येची. प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आहे त्या तुरमाले गोलंदाजावरती. सौरभ वांगिलकर हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पाहूया येणारे चेंडू राहिले ते 11 आणि गरज आहे ती 10 या धावसंख्येची. जेवढा मोठा संघर्ष ना तेवढा मोठा विजय आता दोन टीमसाठी येऊन ठेपलाय तो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू डीप मध्ये राहिलाय. चांगला चेंडू फेकला, या बॉलवरती थांबवलं, अक्षरशः थांबवलं ते फलंदाज सुधीर पाटील या खेळाडूला. कारण दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या एंडनं वैभव भोपी चांगला खेळ साकारतोय, सिंगल डबल. त्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. पाहूया इथून पुढे आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 10 आणि गरज आहे 20 या धावसंख्येची. गोलंदाज सौरभचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आप ट्रॅकर आहे, उंची जास्त लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतोय, तोपर्यंत अजून एक झेल सोडला जातोय. ही झेल नाही तर तुम्ही ही मॅच सोडली की काय असा प्रश्नचिन्ह असेल तो आता खेम्यामधून तुरमाले टीमच्या. कारण ऐन मोक्याच्या क्षणाला केलेली चूक तुम्हाला शेवटपर्यंत बॅकफुटला ढकलत असते. आपण पाहिली असेल पहिली मानाची मॅच झाली गेली ती तलेगाववाडी टीमच्या अगेन्स्ट खेळ करत असताना चांगला खेळ मोपी टीमनं केला, परंतु ती मॅच सुद्धा रफ अँड टफ झाली होती. चुका केल्या होत्या. बोनसच्या धावा दोन धाब्यांनी परास्त व्हावं लागलं होतं तलेगाववाडी टीमला ते पॅनलाईजच्या माध्यमातून. परंतु इथून पुढे आता थोडंसं कठीण होते ते तुरमाले टीमसाठी. शेवटचे चेंडू राहिले शिल्लक आता 9 आणि गरज 18 या धावसंख्येची. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा झेल सोडला होता. साहिल चौधरीनं षटक फेकलं आणि त्या ओव्हरमध्ये
तब्बल आशिष पाटीलचा झेल सोडला होता आणि तदनंतर आलेले चौकार होते मयूर पाटील, हे सांगणं फार गरजेचं आहे. आता या मॅचमध्ये अगदी प्रेशर आलं गेलंय ते मैदानावरती. एका बाजूला तुरमाले संघ मॅच वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, तो दुसऱ्यासाठी संघर्ष केला जातोय. तो धावांसाठी सांगली टीमकडून लालबागचा आशीर्वाद घेऊन उतरलाय. चिरोबा देवेचा वंदन करून मैदानावरती खेळ करत असताना आज सांगली टीम, तर दुसऱ्या बाजूला तुरमाले संघ सुद्धा चांगला जोशात आहे तो मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आप ट्रॅकर होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी नाकारला जातोय, कारण त्याला माहिती आहे की वैभव पाटील, आता वैभव भोपी फार चांगला खेळ साकारतो या मॅचमध्ये आणि खेळ करताना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हा त्याचा अट्टास आहे. आणि तो अट्टास वैभव पाटील हा पूर्ण, वैभव भोपी हा पूर्ण करेल की सुधीर पाटील एक सिंगल डबलला प्राधान्य देऊन या मॅचमध्ये कलाटणी देईल, हे बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल. गोलंदाजासाठी मी तर म्हणेन टाळ्या झाल्या पाहिजेत. कमबॅक करणारे षटक फेकतोय तो सौरभ वांगिलकर तुरमाले टीमसाठी. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत. 8 चेंडू आणि 17 या धावसंख्येची गरज आहे. एकाच मोठा फटका तर एकाच विकेट या मॅच मध्ये कलाटणी देऊ शकेल तर तुरमाले टीमसाठी. हा चेंडू बॅटची बॉटम आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल मध्ये परिवर्तित केले गेले. एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते 66 धाब्यांचा पाठलाग करत असताना 50 धाबा कंप्लीट झाल्या गेल्यात. त्याला उद्या मी तर म्हणेन सांगली टीमसाठी, परंतु टाळ्यांपेक्षा हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हे खेम्यामधून सांगत असतील ते सांगली टीमचे सर्व पाठीराखे. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत ते 7 आणि शेवटच्या 16 धावसंख्येची गरज आहे. तर 16 धाबा वाचवायचे आहेत त्या तुरमाले टीमला. यॉर्कर, सॅटिक, लाईन आणि लेन. सौरभसाठी आता टाळ्या वाजल्याच पाहिजेत, कारण सौरभने केले कमबॅक या मॅचमध्ये. कारण चौथं षटक या ओव्हरमध्ये फक्त आल्या 6 धावा आणि जिथे पाहिजे होत्या 12 मध्ये 21 आणि तिथे आल्या 6, म्हणजे आता चेंडू शिल्लक राहिले ते 6 आणि गरज आहे ती 15 या धावसंख्येची. रोमहर्षक सामना. मॅच कोणी जिंको कोणी हारो, पण मॅच रफ अँड टफ झाली पाहिजे असा अट्टास असतो प्रेक्षक वर्गांचा. परंतु पाहूया इथून पुढे अगदी हृदयाचे ठोकी चुकवणारी मॅच. एका बाजूला सांगली टीमचे 2 खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला तुरमाले टीमचे गोलंदाज. या धावा वाचवणार 6 मध्ये 15 की 2 फटके लगावून या मॅच मध्ये कलाटणी देत अगदी जवळ आलेला सामना आहे तो अगदी खेचून घेणार आहेत सांगली टीमचे फलंदाज. एक बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल त्या मॅचमध्ये. शेवटचे 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. चेंडू 6 बाकी आहेत आणि धावफलकावरती धाव आहेत त्या 51. 6 चेंडू आणि 15 धावा. स्वप्नील कोपकर आज सर मोठा मित्र म्हणेन विजय तो आश्रेवाडी टीमचा. सगळ्या मॅचेस अगदी व्यवस्थित अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतात. अगदी जशी टुर्नामेंट तसं मित्र म्हणेन सर्व टीम मध्ये असलेले ज्या टीमला प्रमोट केलं, ज्या टीमला प्राधान्य दिलं गेलं खेळण्यासाठी ही स्पर्धा, त्यासाठी जे मित्र म्हणेन लॉट्स आलेत ना ते अगदी योग्यरित्या. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. 274वा बॉल आजचा फेकला जातोय तो गोलंदाज कल्पेश गायकर. बघा अपडेट, मयूर पाटील जे नारपोलीवरून बिलॉंग करतायत, त्यानंतर आमचे भार्गव ठोंबरे हातनलीवरून बिलॉंग करतायत. पूर्णपणे अपडेट या ठिकाणी दिली जाते. तब्बल 274वा बॉल या ठिकाणी फेकला जातोय. गोलंदाज कल्पेश. 6 बॉल. उंची जास्ती आहे, क्षेत्ररक्षक नाहीत त्या ठिकाणी, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. एकच ध्यास बनी बाळगावा लागेल, शर्यत अजून संपलेलं नाहीये असं सांगावं लागेल कल्पेश गायकरला, कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 5 आणि गरज आहे ती 11 या धावसंख्येची. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू आहे शिल्लक. 2 फलंदाज बाद झालेत, आशिष पाटील आणि अमित भोपी. मिडल ऑर्डर आता तिसऱ्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती 3ऱ्या आणि 4थ्या खेळाडूंवरती फार मोठी क्रिकेटची जबाबदारी असते. आपल्या खेम्यामधून जबाबदारी आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरच्या खेळाडूंना घ्यावी लागते. वैभव भोपी आणि सुधीर पाटील आता हे 2 खेळाडू पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करतायत. शेवटचे 5 बॉल आणि गरज आहे ती 11 या धावसंख्येची. शेवटचे 5 बॉल 11 धावा. हिरो होणार कल्पेश गायकर की हिरो होणार सुधीर पाटील, वैभव भोपी हे 2 खेळाडू सांगली टीमचे. हा चेंडू बॅटची अगदी खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एक सिंगलच्या बरोबरीनं 66 धाब्यांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 56 या अंकावरती. शेवटचे शिल्लक राहिले चेंडू 4 आणि गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 10 धावा सुद्धा मी तर म्हणेन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कमी असतात, परंतु जो गोलंदाज चमकतो ना त्याला हिरो येण्याची नामी संधी ही निर्माण होते क्रीडांगणावरती. आता नामी संधी आल्या ती कल्पेश गायकरवरती. तर दुसऱ्या बाजूला सुधीर पाटील ही मॅच संपवणार की वैभव भोपी ही मॅच संपवणार की थांबवणार या 10 धावा 4 बॉलवरती गोलंदाज कल्पेश गायकर.
पाहुणे या मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं पण स्वागत. जसे पाहुणे आले तसे रफ अँड टफ मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू द्विधा मनस्थितीमध्ये लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूने गाठले सीमारेषा. नशीब बलवत्तर सांगली टीमचं, नशीब आता उजळलं जातं या 4 धावेनं. थोडंसं खडतर प्रवास, परंतु त्या प्रवासाला मार्ग दाखवत असताना बॅटची इनरेज घेऊन विकेट किपरच्या पाठीमागे येतोय दन दन करीत आलेला चौकार. हा सांगडेवाल्यांचे लक फॅक्टर जास्त आहेत आज, हे पाहायला मिळतंय ओमकार. कारण वारंवार जेल होतात चुका क्षेत्ररक्षण करणारे तुलमाले टीम करून सोप्या जेल सुटल्या जातात. म्हणजे अगदी नशीब बलवत्तर आहेत ते आता सांगडे टीमचे. परंतु त्यापेक्षा मी तर म्हणेन वेल सुद्धा तुरमाले टीमकडे आहे. कंबर जरी कसली तुरमाले टीमच्या गोलंदाजांना, तरी वेलेमध्ये स्वतःला काय केलं पाहिजे साध्य करावं लागेल ते आता गोलंदाज कल्पेश गायकरला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. निर्णायक बॉल या निर्णायक बॉल डाट आला तर 2 मध्ये 6, जर सिंगल डबल आले तर अजून जवळ येईल या मॅच मध्ये सांगडे टीम. पण पाहूया कल्पेश गायकर प्रेशर रिलीज करतोय की काय या बॉल वरती. हा चेंडू गरंगला चेंडू चालला, एक डाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या बॉल वरती चुकी केली जाते. वारंवार चुकी, या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये फार क्रिकेट पासून विजयापासून दूर ठेवत असतात. आणि तेच करणार का हे क्षेत्ररक्षक बघणं तेवढं फार महत्वपूर्ण असेल. मॅच मध्ये काय केलं जात आहे, एकेकाची 7 हवी असते क्रिकेटमध्ये. कारण 11 खेळाडू घेऊन प्रत्येकावरती काय विश्वासाने आपल्याला निवड केली 11 मध्ये, हा पूर्णपणे जबाबदारीचा खेळ आहे. तरच तुम्ही या क्रिकेटमध्ये तुम्ही विजय प्रस्थापित करू शकता, अन्यथा तुम्हाला हा पराजय येत असतो. पण पाहूया अजूनही वेल गेलेला नाहीये. वेलेमध्ये काय केलं पाहिजे हे दोन्ही टीमला आता सांगावं लागेल. तर तुरमाले टीमला धावा वाचवायचे 2 मध्ये 4, तर 2 मध्ये 4 धावा करायचे आहेत. ते लालबाग चिरोबा या टीमला अर्थात सांगली टीमला. पाहूया शेवटचे 2 बॉल शिल्लक, 4 धावसंख्येची गरज आहे. चला पंच तंबी त्या खेळाडूंना टाइमपास अजिबात करू नका, कारण मॅच अजून आपल्याला 2 कंप्लीट करायचे आहेत. यंगस्टार नारपोली टीम आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच या ठिकाणी येऊन थांबायचं आहे टॉससाठी. तुमच्या खऱ्या अर्थानं तुमच्या समोर खेळण्यासाठी कोणती टीम येईल हा ज्योतिष अजूनपर्यंत सांगू शकत नाही. की 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. एका बाजूला स्ट्रायकरवरती फलंदाज वैभव भोपी आणि नॉन स्ट्रायकरवरती सुधीर पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाज तुरमाले टीमचा निकाल आहे तो कल्पेश गायकरवरती, तर दुसऱ्या बाजूला निकाल आहे 2 मध्ये 4. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका, एक टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर एक मोठा फटका. मी तर म्हणेन माइंडमध्ये डोक्यामध्ये आखणी असते ती फलंदाजांची. पाहूया 2 चेंडू 4. हा चेंडू या बॉल वरती एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अगदी रेस लागले दोघांमध्ये. या बॉल वरती ऋषी घरत एक धाव, अजून एक 3री धाव कंप्लीट केली जाते. या बॉल वरती पूर्णपणे 2 धावा वाचवायच्या होत्या तुरमाले संघ. जर 1 मध्ये 2 असे तर मजा आली असते अजून, परंतु 1 मध्ये 1 धाव पाहिजे असताना काल अक्कुलवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम होती वरोसे. 1 मध्ये 1 धाव पाहिजे होती वरोसे टीमला, आणि खेळाडू होता चांगला ज्यांनी षटकार मारला होता मयूर पाटील, परंतु 1 धाव पाहिजे असताना जेल उडला होता आणि स्वप्नील एरुणकर मारत वाटते होते. आणि जिथे मॅच शेवटच्या बॉलवरती जेल उडला आणि ती मॅच अकोलाडी टीमनं जिंकली. परंतु पाहूया इथे सांगडे आणि तरमाले 1 चेंडू 1 धाव. चला स्पीडअप घ्या प्लीज. शेवटचा 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. आज लालबागचा आशीर्वाद घेऊन सांगडे टीम खऱ्या अर्थानं पेंदर टीमला, पेंदर गावाच्या टुर्नामेंटमध्ये 1 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे होती. सांगडे टीमला माहिती येते आमच्यापर्यंत, आणि 1 धाव ती कंप्लीट करत सुपर 8 मध्ये दाखल झाले ते सांगडे हा संघ. पण पाहूया जो होता पेंदरचा मैदान, परंतु हा आहे वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर यांची स्पर्धा, अर्थात बरद विनय क्रिकेट टीम आसरेवाडी यांची स्पर्धा. इथे काही घडू शकतं. कालच्या दिवसामध्ये धावांचे अगदी धाव वाचवण्यामध्ये गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु जे रूल्स आहेत ते देत असताना विशाल पाटील सर ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात त्या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं सुद्धा करूया स्वागत. शेवटचा 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकरवरती निकाल आहे तो फलंदाज सुधीर पाटील वरती सांगली टीमचा, तर दुसऱ्या बाजूला निकाल आहे तो कल्पेश गायकर अर्थात तुरमाले टीमचा हा गोलंदाज तुरमाले गावाचा. परंतु पाहूया तुरमाले गावाचं नाव उंच करणार की दुसऱ्या बाजूला आज पेंदरच्या मैदानावरती चांगला खेळ साकारला तो सांगडे संघ. आज पुन्हा एकदा तिसरीच मॅच आली गेली. 1 चेंडू 1 धाव संख्येची गरज आहे. असं वाटलं की या 66 धावा कदाचित डोईजड होऊ शकतात त्या सांगली टीमला, परंतु सुरुवात केली दमदार आशिष पाटीलनं. शेवटचा गोड क्षण करणार की कल्पेश गायकर
शेवटच्या बॉलवरती डॉट चेंडू फेकणार. शेवटचा एक बॉल, एक धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि एक डाव. झेल सोडला या बॉलवरती. बॅटची एज आणि लक फॅक्टर असणारं सांगडे गाव चेंडूने गाठले सीमारेषा. हार्ड लक टीम तुरमाले या मॅच मध्ये चांगला प्रवास राहिला, पण तो शेवट गोड करून गेला तो सांगडे संघ. मॅन ऑफ द मॅच